हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि आज आहे दर्श मौनी अमावस्या। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते, पण मौनी अमावस्या जी आहे तर ती अतिशय विशेष अशी मानली जाते। या अमावस्येला दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना महत्त्व असतं। आजच्या दिवशी तुम्हाला 10 मिनिटे आवर्जून मौन धरायचं आहे आणि त्याचबरोबर काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आज संध्याकाळी तुम्हाला घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे, त्यामुळे घरातलं सर्व दुःख, अडचणी, दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मग ती भांडणं नवरा बायकोची असतील, आई मुलाची असतील किंवा वडील मुलांची असतील, घरामध्ये जर सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि त्यासोबतच घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आणि जर पैसा घरामध्ये भरपूर असेल पण सुख नसेल आणि आयुष्यामध्ये नेहमी दुःख असेल, काही ना काही अडचणी येत असतील, जीवनामध्ये फक्त पैसाच हा महत्त्वाचा नसतो, सुख सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि शांती आणि समाधान सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे जर घरामध्ये सुख नसेल, पैसा, संपत्ती वगैरे सगळं असतं आणि घरामध्ये जर बघा तुमच्या व्यक्तींची प्रगती होत नसेल, एखादा बिझनेस असेल आणि त्याच्यामध्ये म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, इन्क्रीमेंट होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना काही वाईट व्यसन लागलेलं असेल, वाईट वळण लागलं असेल किंवा मुलांना नेहमी बाहेरच्या काही बाधा होत असतील, वाईट नजर त्यांना लागलेली असेल, तर अशा वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। घरामध्ये जर काही अडचणी असतील, तुमचं जर दुकान, बिझनेस चांगला चालत नसेल किंवा ऑफिस असेल, एखादी फॅक्टरी असेल, तर बघा तिथे तुमचं जर काही कोहळा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला कोहळा बांधायचा आहे आणि त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी कोहळा हा बांधायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या प्रवेश करत नाहीत आणि बिझनेस किंवा दुकानाच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या नकारात्मक शक्ती या प्रवेश करत नाहीत आणि त्यामुळे तिथे ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा येत नाहीत। तर तुम्ही हा उपाय आज करू शकता। आवळा तुम्ही बांधू शकता। त्याचबरोबर तुम्हाला मी आता जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता। त्यासाठी तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या अमावस्येला तिळाला अतिशय महत्त्व असतं, त्यामुळे तुम्हाला तीळ हे घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला थोडे खडे मीठ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। 2 लवंगा सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला काळे उडीद सुद्धा घ्यायचे आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये, वाटीमध्ये घेतल्या तरीही चालतील। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरावरनं उतरवून घ्यायचं आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल, त्याचबरोबर लहान मुलावरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। आता उतरवून तुम्ही स्वतःवरनं सुद्धा घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला हे फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जो सोसायटीमध्ये, तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तिथे जर डस्टबिन असेल तर तिथं फेकलं तरीही चालेल किंवा घराच्या बाहेर जर एखादा डस्टबिन असेल तिथं फेकलं तरीही चालेल। फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाहीये आणि सरळ तुम्हाला तुमच्या डायरेक्टली घरामध्ये जायचं आहे। या वस्तू ज्या आपण फेकलेल्या आहेत तर त्या आपण मागे वळून बघितल्यामुळे तिथे जे काही वाईट शक्ती, नकारात्मकता आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे आपल्याला फेकायचं आहे आणि कोणाशी बोलायचं नाही आणि मागे वळून आपल्याला चुकून सुद्धा बघायचं नाहीये। तर या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। आपल्या मनामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे
आहे किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व वाईट शक्ती, इडापिडा, गरिबी, दरिद्री आणि अडचणी, त्याचबरोबर नकारात्मकता या सर्व काही नष्ट होतील। अजून एक उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तुमचा जर व्यवसाय किंवा बिझनेस तुमचा जर चांगला चालत नसेल तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करा। त्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे। त्याला फक्त तुम्हाला 4 भाग म्हणजे 4 कट तुम्हाला करायचे आहेत। 4 त्याचे जे फोडी आहेत लिंबाच्या तर त्या वेगवेगळ्या करायच्या नाहीयेत, फक्त 4 कट आपल्याला मारायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला 29 काळे मिरे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। त्या लिंबावरती आपल्याला 7 लवंगा ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही त्या खोचल्या तरीही चालतील। आणि तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे तर तिथे तुम्हाला हा लिंबू ठेवायचा आहे। तुम्ही हा उपाय संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी करू शकता। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या एका कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि एका विहिरीमध्ये तुम्हाला, कोरड्या विहिरीमध्ये तुम्हाला त्या विसर्जित करायच्या आहेत। त्यामुळे तुमच्या व्यवसायातल्या, बिझनेस मधल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील आणि तुमच्यावरती धनवर्षाव होईल। तर म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की आवर्जून करू शकता। त्याचबरोबर तुमचं जर एखादं महत्त्वाचं काम असेल आणि त्या कामात जर तुम्हाला यशाची प्राप्ती होत नसेल, भरपूर कष्ट, मेहनत, प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जर त्यामध्ये यश मिळत नसेल, तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आणि स्वतःवरनं 7 वेळेला उतरवायचा आहे। त्याचे 2 तुकडे करायचे आहेत आणि हे 2 तुकडे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन विरुद्ध दिशेला फेकायचे आहेत। विरुद्ध दिशेला म्हणजे काय, आता पूर्व दिशेला फेकला तर तुम्हाला एक पश्चिम दिशेला फेकायचा आहे, म्हणजे एक पूर्व दिशेला, एक पश्चिम दिशेला, किंवा एक दक्षिण दिशेला आणि एक उत्तर दिशेला, अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 लिंबाचे तुकडे फेकायचे आहेत। त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या नशिबाचे सुद्धा तुम्हाला साथ मिळेल। तर असा हा उपाय तुम्ही स्वतःसाठी नक्कीच करू शकता आणि मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता। नोकरीमध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। आणि घरातल्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये एक शुद्ध गाईचा जो तुपाचा दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आणि त्याची जी वात आहे तर ती तुम्हाला कलाव्याची लावायची आहे किंवा 2 वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि लाल रंगाची ही वात बनवायची आहे। थोडंसं केसर आणि 2 अखंड लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आणि प्रज्वलित करताना तुम्हाला या दिव्याखाली आसन द्यायला सुद्धा विसरायचं नाहीये। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। त्यामुळे तुमच्या सर्व पैशांच्या समस्या, आर्थिक समस्या, सर्व कर्ज, दरिद्री ही दूर होते। तर तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला सुद्धा करू शकता आणि त्यामुळे अतिशय प्रभावी असे सगळे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।